सोलापूर जिल्ह्यात सर्व 12 नगरपालिकांमध्ये भाजपचे नगराध्यक्ष निवडून येतील असा विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला। सोलापूर जिल्ह्यात 12 नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या आहेत। 12 नगरपालिकांमध्ये भाजपनं पहिल्यांदाच अध्यक्षपदाची निवडणूक लढवली आहे। उद्याच्या निकालात 1-2 ठिकाणी वगळता सर्वच ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष निवडून येतील असा विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला। सोलापूर जिल्ह्यामध्ये 12 नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या आणि सोलापूर जिल्ह्याच्या इतिहासामध्ये 12च्या 12 नगरपालिकेच्या नगराध्यक्षाची निवडणूक भारतीय जनता पक्षानं पहिल्यांदा चिन्हावर लढवलेली आहे। मला वाटतं अक्कलकोट सोडलं तर एकही नगरपालिका चिन्हावर निवडून आलेली नव्हती, पण मला खात्री आहे की उद्या निकाल लागल्यानंतर एखादा दुसरा अपवाद वगळता भारतीय जनता पक्षाचे सगळे नगराध्यक्ष निवडून येतील आणि जनतेनं भारतीय जनता पक्षाला स्वीकारलेलं आहे याची प्रचिती आपल्याला येईल। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार विजयकुमार देशमुख यांची भेट घेतली। माजी आमदार दिलीप माने यांच्या प्रवेशानंतर आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख हे नाराज असल्याची चर्चा सुरू होती। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार विजयकुमार देशमुख यांची भेट घेतल्यामुळं चर्चेला उधाण आलं आहे। आमदार विजयकुमार देशमुख यांच्या आईची तब्येत बरी नसल्यामुळं त्यांना भेटायला आलो असल्याचं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितलं। आमदार विजयकुमार देशमुख हे आमच्या शहराचं नेतृत्व आहे आणि काम करत असताना आमचं चांगलं कोऑर्डिनेशन आहे असंही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केलं। एक विषय क्लिअर आहे, मी आज आदरणीय विजय मालकांना भेटायला आलो। त्यांच्या आईंची तब्येत बरी नव्हती म्हणून त्यांच्या आईंची तब्येतची विचारपूस केली आणि शेवटी आमच्या शहराचं नेतृत्व आहे आणि ते काम करत असताना आमचे खूप चांगलं कोऑर्डिनेशन आहे। मीडियाला खूप चिंता असते की काय नेमकी परिस्थिती, नाराज आहेत काय, समजूत करायला आलो का, असं कुठलाही विषय नव्हता। आम्ही अगदी खेळीमेळीने चर्चा केली आणि खूप पॉझिटिव्ह चर्चा महानगरपालिकेच्या संदर्भात आमची झाली।